बघू शकता माझं वजन एवढं झालं आहे 60.80. तर इथे माझं आवरलेलं आहे आणि इथे मी ठेवली होती बॉईल करत उसळ मटकी. प्लेन मटकी आहे, त्याच्यातनं हरभरे वगैरे काहीच नाही. असं त्या आपल्या डिमार्ट मधून आलेल्या इतक्या सुंदर बरण्या भेटलेल्या आहे. तर आता त्याच्यामध्ये मी सगळे स्पायसेस भरून ठेवणार. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मस्त छानपैकी मी भरलेली भेंडी करते आणि तेच मसाला आणला होता मस्त छान. आणि आता म्हटलं खूप दिवस झाले भरलेली भेंडीच नाही खाल्ली. तर इथे मसाल्यामध्ये मी बघू शकता असा मसाला आहे. मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट, त्याच्यामध्ये जिरे, नंतर आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि मसाला टाकला आहे आपला घरचा लाल तिखट, धना पावडर असं टाकून छानपैकी मस्त असं भरून घेते. तेल टाकलं आणि पाणी टाकलं आणि मस्त पेस्ट केली. तर आज म्हटलं मस्त भरलेली भेंडी आणि बाकीचं मग पोळ्या वगैरे असणारच आहे. तर आज मस्त ना मला बरण्या भरून घ्यायच्या, ज्या डीमार्टमधून आणल्या होत्या ह्या बरण्या, तर त्या भरायच्या आहे. म्हणजे त्याच्यात मसाले जे आपण तमिळनाडू तिकडून आणले होते जे मसाले वगैरे ते सगळे आज त्याच्यात भरायचे आहे. आणि वरचं पण थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे, वरची कॅबिनेट. तर तेच आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार मी. तर चला आता हे भरून घेते पटापट. आणि काही नाही, नंतर फोडणी द्यायची आहे. फक्त लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता त्याची फोडणी द्यायची तेलाला आणि मग आपली भाजी एकदम रेडी होती, भरलेली भेंडी. चला बोलते नंतर. तर इथे तेच आज ना वॉकिंगला गेली नाही, जमलंच नाही वॉकिंगला, कारण काल उशिरा झोपलं वगैरे. तर मी कशी आता लवकर झोपते वगैरे आणि सकाळी मला लवकरच उठावं लागतं, 6 वाजता म्हणजे 5:45 उठावं लागतं. आणि 6ला वॉकिंगला जाते, 7पर्यंत 1 तासात मी वॉकिंग करून येते. 8,000 8,500 स्टेप्स करते रोजचे. तर तुम्हाला मी माझं वजन आता बघणारच, म्हणजे तुम्हाला आधी दाखवलंच मी थंबनेलवर वगैरे कळालंच असेल की आता माझं फायनली वजन किती झालेलं आहे आणि पुढे मी चेक करून दाखवणारच तुम्हाला. तर चला आता आधी इथे मी स्वयंपाक करून घेते. आज खूप दिवसांनी भरलेली भेंडी करते आणि वैभवसाठी टिफिनला, आणि बाकी मग वरण वगैरे ते तर असणारच आहे. आणि हे जे मी गाऊन घेतलेलं आहे ना डीमार्टमधून, ते इतके कम्फर्टेबल म्हणजे आहेत. तर मला खूपच आवडलेलं आहे. तर म्हटलं अजून 1-2 घ्यावे, पण माझ्या साईजचे नव्हते. आणि हा पण लार्ज आहे, थोडा ढिलाच आहे, पण मग येतोय चांगला. तर मस्त छान म्हणजे कम्फर्टेबल आपण काम करू शकतो वगैरे. तर मस्त गाऊन भेटलेला आहे मला, शॉर्ट गाऊन म्हणतात त्याला. तर मस्त राहतात म्हणजे घरामध्ये घालायला वगैरे. तर तेच म्हटलं चला काल घेऊन टाकला एक. पहिल्यांदा मी घेतला, कधी गाऊन वगैरे घालत नाही मी, नुसती पॅन्ट टी शर्ट असंच असतं माझं घरामध्ये. पण मग आता पहिल्यांदाच मी गाऊन घेतलेला आहे, खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. अजून 1-2 घेणार मी डीमार्टमधून. आणि डीमार्टमध्ये कपडे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे भेटतात, जे नाईटवेअर वगैरे असतात ना ते खूप छान असतात. गाऊन किंवा पॅन्ट, एक्सरसाइजच्या पॅन्ट, एक्सरसाइजचे टी शर्ट वगैरे खूपच मस्त असतात. तर मी तिथूनच घेणार आहे आता. याच्या पुढे कशाला आपण बाहेर एवढं महागाचं घ्यायचं, आणि आपल्याला कसं वापरावंच लागतं घरामध्ये, तर मग आपण घेऊ शकतो तिथून. तर बघू शकता इथे छान अशी मी भरलेली भेंडी केलेली आहे मस्तपैकी. तर चला आता पोळ्या करून घेते. असं झालेला स्वयंपाक, आता फक्त चपात्या राहिल्या, चपात्या करून घेते पटापट आणि बाकीचं घरातलं आवरून घेणार. आणि आज एक्सरसाइज करणार आहे, एक्सरसाइज करणार. दिवसभराचं पुन्हा रुटीन तुम्हाला दाखवते. तर इतक्यात एक्सरसाइज झाली, चेहरा वॉश केला, इतका घाम आला. आणि आज कसं वॉकिंगला पण नव्हती गेली. जेव्हा वॉकिंगला जात नाही ना तेव्हा मी एक्सरसाइज करून घेते, ते पण 1.5 तासाची, म्हणजे 1900 कॅलरीची करते मी. खूप दमले, घाम किती आलेला आहे. चला आता आवरावं लागेल सगळं पूर्ण. घर तर मी आवरलेलंच होतं, फक्त झाडायचं बाकी आहे. स्वयंपाक तर झालेला आहे. चला डायरेक्ट आता आवरूनच बोलते तुमच्याशी. बघू शकता माझं वजन एवढं झालेलं आहे 60.80. तर फायनली 65 वरून 60 वर आलेली आहे मी.
वजन चेक करून दाखवते तुम्हाला किती झालं आहे. 60-80 झालेलं आहे. तर आज माझं डाएटमध्ये काय असणार आहे, मस्त उसळ असणार आहे, मटकीची उसळ. ती मी बॉईल करून घेते. त्याच्यामध्ये मस्त कच्ची कैरी, कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ असं टाकून मस्त खाते. तर तेच खाणार आहे आज. असं करून मी माझं वजन कमी केलेलं आहे. ते पण 5 किलो वजन कमी केलेलं आहे. 65 किलो वजन झालेलं होतं माझं 1 महिन्यापूर्वी. 1 महिना झाला आहे मला डाएट आणि वॉकिंग एक्सरसाइज घरातली करून. भारी वाटतं एकदम. चला आता मी पण आवरते, मुलांना पण आवरून देते, त्यांना जेवायला देते आणि स्वतःचं आवरते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे माझं आवरलेलं आहे आणि इथे मी ठेवली होती बॉईल करत उसळ मटकी. प्लेन मटकी आहे, त्याच्यात हरभरे वगैरे काहीच नाही असं. तर आता त्याच्यातून मी मला ना जेवढी खायची ना तेवढी काढून घेते आणि इतकी छान लागते ना. तर त्याच्यात काढून घेते मी. त्याच्यात ना मटकीमध्ये बॉईल करताना मी टाकलं होतं जिरे आणि हळद टाकली होती. आता ही पाणी वगैरे आहे ना मटकीचं, थोडी मटकी ती तशीच ठेवते मी. ती ना मी संध्याकाळी किंवा मग मला भूक लागली तर तेव्हा मी खाणार, झाकून ठेवते. तर त्याच्यामध्ये मस्त अजून मिरची मीठ वगैरे टाकून छान बॉईल करणार. तर अशा प्रकारे माझं डाएटचं करते नेहमी. तर आता मस्त कांदा टोमॅटो आणि कैरी छानपैकी त्याच्यामध्ये चिरून घेते. तर इथे कैरी आमच्या झाडाची आणि मस्त आता त्याच्यामध्ये चिरून टाकते. तर अशा पद्धतीने तुम्ही डाएटची मटकी मस्त करू शकता. तर आता पटापट मी चिरून घेते आणि तुम्हाला आणि मीठ. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. ही आपली डाएटची मिसळ भेळ एकदम तयार होते खाण्यासाठी छानपैकी. ते पण आंबा घालून, कैरी घालून, बिन तेलाची, खूप मस्त. मला जाऊन दाखवते तर बघू शकता. डाएट स्पेशल. तर आता खाऊन बघते. मस्त एकदम. तर आता मी एन्जॉय करते आणि बोलते जेव्हा आवडेल ना मी हे माझं कॅबिन त्यावेळी बोलते. तर इथे मस्त खाऊन झालेलं आहे आणि इथे बरण्या होत्या आपल्या डीमार्टमधून आणलेल्या. तर इतक्या सुंदर बरण्या भेटलेल्या आहे. तर आता त्याच्यामध्ये मी सगळे स्पायसेस भरून ठेवणार, जे आपण कुठून आणले, कूर्ग आणि तामिळनाडू, केरळ तिकडून आणलेले स्पायसेस. जास्त करून तर मी उटीवरून स्पायसेस घेतले, उटीला पण खूप छान भेटतात. तर म्हटलं त्याला बरण्याच नव्हत्या, मी अशाच डब्यामध्ये ठेवून दिलेले होते. तर तुम्हाला दाखवते कोणते कोणते स्पायसेस आहे. तर ते भरून घेऊ आणि ह्या साईडचं आहे ना क्लीन करून घेऊ आणि मस्त बरण्या ठेवू किंवा ह्या साईडला बरण्या ठेवली. आता बघते कशा ठेवायच्या. तर मी याच्यात ना सगळे स्पायसेस ठेवले ते, म्हणजे आपले काही काही वस्तू
खडे मसाले. तर बघू शकता काळी मिरी. तर मग आता एका बर्नीतून भरून ठेवतो काळी मिरी. तर मला ना सारखा डबा काढावा लागायचा, तर त्याच्यामुळे मी म्हटलं मस्त भेटताय छानपैकी दिसल्या मला ह्या बरण्या. तर एवढ्या आहेत थोड्याशा उरल्या, पण ठीक आहे. बघू शकता याच्यामध्ये दिसतात पण मस्त. तर याच्यात भरलेले आहे ब्लॅक पेपर, ते पण उटीमधून आणले. त्याच्यानंतर हे खडे मसाले आहे. त्याच्यानंतर हे भरते मी तुकडे तुकडे करून. दालचिनी, इतका भारी वास येतो ना खरं. दालचिनी, तर ही पण दालचिनी आहे. तर ही नाही ठेवणार, ही वेगळी दालचिनी आहे ती ठेवते सध्या. नंतर आहे स्टारफ्रूट, स्टारफुल सॉरी. तर स्टारफुल ठेवलेला आहे. तर मला ना स्टारफुल मला बिर्याणीमध्ये स्पेशली खूप आवडतं, मी जास्त घेऊन आली. त्याच्यानंतर हे आहे बिर्याणी टाकायचा वेगळा मसाला आहे, आपल्याकडे भेटत नाही. काय माहिती भेटत असेल तुम्ही मला नक्की सांगा. तर सुमंगली नट्स स्पायसेस आहे हे. नाही दुकानाचं नाव आहे सुमंगली नट्स स्पायसेस, म्हणजे उटीमधलं. याला म्हणता मार्टी मुकली काहीतरी स्पायसेस नाव आहे. तर हा खास बिर्याणीमध्ये केला जातो, म्हणजे यूज केला जातो. तर अशी शेंगा असतात बघू शकता, काळ्या काळ्या शेंगा असतात. एक जण टाकलं ना वास येतो मस्त छान, बघू शकता. तर हे खास बिर्याणीमध्ये यूज करतात तिकडचे लोक, कारण तिकडे बिर्याणी भरपूर करतात. तामिळनाडू, केरळ इकडे भरपूर बिर्याणी चालते. मग मी म्हटलं तर त्यांचा मसाला आहे मस्त घेऊ. जेव्हा बिर्याणी करेल तेव्हा मी ती यूज करेल लगेच, कारण असं लक्षात नाही राहत ना की काय टाकायचं काय नाही. तर एवढे आहे ते ठेवते. आणि बाकी मग मसाले याच्यात पण काळी मिरी आहे, याच्यात आहे जायफळ, ते याच्यातच हवे ते भारी वास येतो. जायफळ मला ना मी चेहऱ्याला पण लावते, लागतं कधी मधी जायफळ. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी अजून भेटल्या अजून ह्या 2-3 बरण्या पण घेऊन येईल, म्हणजे 6 बरण्यांचा सेटच करेल. आता 4 आहे, अजून 2 बरण्या घेऊन येईल. तर इथे आहे बिर्याणी टाकायचा मसाला, दालचिनी, स्टारफुल आणि ब्लॅक पेपर. आणि इथे तिकडचाच तेजपत्ता खूप छान वाटतो, ते आता ठेवून देते.
विहान विहा तुला हे पाहिजे. वेळ ठेवली आता. तर इथे मी आता कॅबिनेट क्लीन करून घेणार आहे. तर बघू शकता असे आहे माझे कॅबिनेट वरचे. तर ते पुसावेच लागतं कारण त्याच्यामध्ये माझे मसाले वगैरे सगळे काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत. आता मी पटापट क्लीन करून घेणार आणि आधी काचेच्या बरण्या मी सगळ्या काढून ठेवणार खाली. तर तेच मी म्हटलं चला आज करू हे काम, कारण कधीच करायचं राहूनच गेलं होतं. तर मी ना इथे बरण्या काढून घेते सगळ्या. तर चला तुम्हाला दाखवते कशा दिसताय बरण्या. बघू शकता अशा ठेवलेल्या आहेत आणि इथल्या ना 2-3 बरण्या तिकडे टाकल्या. तर अशा छान दिसत आहे मस्त. बघू शकता अशा दिसत आहे. कशा वाटल्या ते नक्की सांगा. मस्त डीमार्टमधून भेटलेल्या आहे. आणि इकडचं बघू अशा इथे खूप स्पेस आहे. अजून मी मोकळ्या बरण्या ठेवलेल्या आहे बघू शकता. अजून वरती स्पेस आहे. इतक्या बरण्या बसेल त्याच्यामध्ये. मी मोकळं ठेवलेलं आहे. तर असं दिसत आहे मस्त छानपैकी. तर अशा प्रकारे मी माझ्या बरण्या सेट केलेल्या आहे डीमार्टमधल्या. इतक्या सुंदर दिसत आहे ना आणि कलर पण छान आहे ब्ल्यू कलर. तर तेच आता घर झाडून घेते. घाण झालेली कारण ना खाली कचरा वगैरे मी पुसून टाकलेला आहे. तर ते क्लीन करून घेते. आणि आता दूध पण आणायला जायचं आहे. म्हटलं भेळ आणू इथांनी. मस्त भेळ खायचं मन झालं आहे आज. तर बघू भेटते की नाही. चला बोलते नंतर. आता एवढंच कचरा पूर्ण झाडून घेते. घर झाडून घेते एकदा. सकाळी झाडलं होतं पण तरी आता एकदा झाडून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर वरचं तर आवरलेलं आहे आणि कचरा पण झालेला आहे किचनमध्ये. म्हटलं त्याला घर झाडून घेऊ आणि झाडलं होतं मी सकाळी, परत एकदा झाडून घेते. तर अशा पद्धतीने मी माझे कॅबिनेट तिकडचे त्या साईडचे आवरलेले आहेत तिन्ही कॅबिनेट. आता ह्या साईडचे उद्या वगैरे आवरणार. तर व्हाईट किचन कोणाला वाटतं व्हाईट किचन खूप खराब होतं, पण असं काही नाही. व्हाईट किचन खूप स्वच्छ आणि छान दिसतं आणि डाग पण लगेच निघून जातात. आणि माझं ॲक्रेलिक किचन आहे. ॲक्रेलिक म्हणजे एकदम काचेसारखं मटेरियल असतं हे. तर त्याच्यावर डाग वगैरे असे म्हणजे राहतच नाही, लगेच पटकन निघून जातात. तर म्हणजे पक्की बसून राहत नाही. तर इथे आता हॉल पण मी झाडून घेते. आणि कचरा बघू शकता किती कचरा निघतो. डबल घर झाडल्याने सुद्धा एवढा कचरा निघतो. आणि मुलं लहान मुलं कसं सुट्ट्या चालू आहे तर सुट्ट्यांमध्ये असं होतंच. आणि आता लवकरच 3-4 दिवसांनी विहांची पण स्कूल सुरू होणार. तर मग एवढं काही नाही. तर चला आता दोघांना मी टॅब दिलेला आहे सध्या. म्हटलं घेऊ द्या, स्कूल सुरू झाल्यावर त्यांना मी संडेलाच देणार टॅब वगैरे. दोघांकडे टॅब आहेत आणि खेळतात, ते गेम खेळतात, यूट्यूब बघतात त्याच्यावर.
तर म्हटलं चला आता आजच्या दिवस तर खेळू द्या 1-2 दिवस, नंतर मग मी संडेलाच त्यांना देणार दोघांना. आणि आता विहानच्या क्लासचं पण आम्हाला बघायचं आहे, क्लास पण लावायचे आहेत. तर आता इथे मी हॉल वगैरे पूर्ण झाडणार. नंतर टेरेसमध्ये खूप ऊन येत होतं, म्हटलं जाऊ दे नंतर झाडेल संध्याकाळी. तर अशा पद्धतीने मी माझं दिवसभराचं रुटीन असतं खूप, त्यातच एक्सरसाइज भरपूर होऊन जाते माझी. तर चला आता पटापट आवरलेलंच आहे. तर तेच इतक्या तावून झालं, घर झाडून झालेलं आहे पूर्ण मस्त. तर बघू शकता एकदम क्लीन छान झालेलं आहे. आपले हॅमस्टर इथे ठेवलेले आहे सध्या, बघू शकता. तर इथे एक आहे, इथे एक आहे. आता आपण ठेवू त्यांना लगेच वास येईल त्याचा. तर बघू शकता त्याला वास आलेला आहे, काहीतरी खायला टाकलेलं आहे. थांब नको ना कियाला उचलू. बघू शकता लगेच आला तो. याला पण वास येईल आता की काहीतरी खायला टाकलेलं आहे. तर बघू शकता त्यांना उसळ खूप आवडते, पण मीठ वगैरे काहीच नाही, ते फक्त बॉईल केलेली आहे ही. बघू शकता तो कसा बघतोय. टॉबी, कियाराचा टॉबी आणि हा विहानचा ओरिओ. त्याला भूक नाही वाटतं, त्याने खाल्लं भरपूर, यातल्याला भूक असेल. चल टॉबी, 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 चला चल. त्याला भूक नसेल, तो कसं खातोय. तर बघू शकतो हॅमस्टर कसा खातो हातात घेऊन. सारखं त्याचा दाखव बरं खातो का. तसं नाही पकडाय त्याला, तूच पकडते अशी. हा तोंडातच भरून घेतोय आणि तो एक एक खातोय. तर हॅमस्टरचं कसं आहे की ते तोंडात भरून घेता, दोन्ही गालमध्ये भरून भरून घेता. आणि हा बघू शकता कसं घेऊन आली आणि चहा पण ठेवला. भेळ आणायचं विचार होता पण कपोट भरलेले, म्हटलं नको उद्याच आणू. तर माझ्या बहिणीची मुलं आलेली अर्णव आणि ते. तर चला आता चहा पिऊ आणि काहीतरी स्वयंपाकाचं बघू आता. इथे शुगर फ्री चहा आणि इथे खूप दिवसांनी हे खाते, नानकटाईसारखंच आहे, बेकरीमधून आणलेलं, खूप दिवसांनी खाते. जर मी डाएट करत नसते तर हे असे मी 5-6 एकदाच खाल्ले असते. मला गोड एकदम जिभेवर धरवत पण नाही, पण मग छान लागतं एकच आता मी खाणार. खूप दिवसांनी, बापरे खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षांनी मी असं हे खाते, मैद्याचं बिस्किट वगैरे. नाही तर मी बिस्किट वगैरे काहीच खात नाही.